चला तर बघूया आपण मस्त कुरकुरीत अशी बटाटा शेव, याला आपण आलू भुजियाही म्हणतो, एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीत। मी साधारण 5 मोठे बटाटे उकडून घेतले आहे। त्यामध्ये आता 1 वाटी डाळीचं पीठ टाकलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि मला डाळीचं पीठ मी अजून पाऊण वाटी टाकलं आहे। अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकतात आवडीनुसार। यामध्ये मी थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1.5 चमचा जिरे पावडर टाकली आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे, 1 चमचा धने पावडर टाकली आहे आणि साधारण 1.5 चमचा मी आमचूर पावडर टाकली आहे। आता त्यामध्ये थोडा अर्धा चमचा मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे। तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि कडक मी 3 चमचे ना तेलाचं मोहन टाकलं आहे। आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, मोहन पूर्ण पिठाला लागलं पाहिजे असं मस्त मळून घ्यायचं आहे। यामध्ये लागता थोडं पाणी बसेल असं टाकायचं आहे। हे पीठ जास्त घट्टही नको आणि एकदम जास्त सैलही नको, थोडंसं मीडियम पाहिजे। मस्त हे पीठ माझं मळून झालं आहे। शेव बनवण्यासाठी सोऱ्या घ्यायचा आहे, तेल पूर्ण आतून तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये पीठ टाकायचं आहे, जेवढं बसेल तेवढं सोऱ्यामध्ये पीठ टाकायचं आणि मस्त यासाठी तेल जास्त कडकही नको, ओके, थोडं मीडियम तापलेलं पाहिजे आणि गॅस पण आपला कमी आणि मीडियमच ठेवायचा आहे। फुल गॅसवर शेव करायची नाही, शेव मस्त तेलात टाकून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर होऊ द्यायची आहे। मध्ये मीडियम करायचा गॅस, परत कमी करायचा, तुम्हाला जसं वाटेल तसं, पण फुल बिलकुल करायचा नाही। शेव जास्त वेळ मीडियम गॅसवर तळायची आहे, क्रिस्पी होऊ द्यायची आहे चांगली। शेव चांगली माझी तळून झालेली आहे, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळायची आहे, क्रिस्पी होते छान आणि मस्त तेल निथळून एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। शेव थंड झाली की छान क्रिस्पी होते। ही आपली बटाटा शेव रेडी आहे, एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत झाली आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे, जास्त तेलकट पण नाही। आपली छान कुरकुरीत बटाटा शेव रेडी आहे। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल।